संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाला से कळसा भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, बहिणी मने फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहिती आज आपण कोणत्या निमित्ताने इथं जमलोय तर अशोक नाना फडतरे म्हणजे आमचे दाजी त्यांच्या वास्तुशांती निमित्त आज आपण हे कीर्तनाची सेवा ठेवली आहे। त्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण तुम्ही आम्ही जे भगवंताचे दास आहोत, ज्याच्यामुळे अख्खी पृथ्वी आपली चालतीये आणि त्या भगवंताने आपल्या सगळ्या पृथ्वीचं काय केलंय आणि त्या भगवंतामुळे आज भगवंत आपलं सगळं अन्न आपलं पालन पोषण करतो। अशा भगवंताला पांडुरंगाला एकदा नमन पांडुरंगाला नमन झाल्यानंतर ज्या माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि ज्यांनी 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, ज्यांच्या संजीवन समाधीला स्पर्श करताच साऱ्या जन्माचे मनुष्य पाप रहित होऊन जातं, अशा माऊलींना एकदा नमन करू। ज्ञानेश्वरा नमो माऊलींना नमन झाल्यानंतर ज्या कुलदैवताच्या समोर अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो आणि एखाद्या जोडप्याचं जर नवीन लग्न झालं की आपण त्या जोडप्याला पूजा झाल्यानंतर कुठे पाठवतो
ऊर्जा खंडेरायाला पाठवतो. मग तसंच का पाठवतो तर त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ व्हायला नको म्हणून आपण त्या खंडोबाचा गोंधळ घालतो. अगदी त्याप्रमाणेच मलाही असं वाटतं की माझ्या कीर्तनात कोणत्या प्रकारचा गोंधळ व्हायला नको म्हणून आपण त्या खंडेरायाचा एकदा गोंधळ घालू. खंडेरायाला नमन झाल्यानंतर जे वारकरी 15व्या दिवशी पंढरी आणि 3ऱ्या दिवशी आळंदी अशी नित्य नेमाने वारी करतात, आपल्या संसारात तुळशी पत्र ठेवून त्या भगवंताची भक्ती करतात, अशा वारकऱ्यांच्या चरणावर एकदा मस्तक ठेवूया. तर आज ज्या निमित्ताने आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत ते म्हणजे अशोक नाना फडतरे यांच्या वास्तुशांती निमित्त त्यांनी ही घराची पूजा म्हणजेच कीर्तन हरिकीर्तन ठेवलं. त्यांचं कौतुक आहे, कारण असं वास्तुशांतीला कीर्तन ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि पहिल्या चरणात मग हा अभंग संत श्रेष्ठ बहिणाबाई यांचा अभंग आहे. हा अभंग 6 चरणांचा आहे. या अभंगातून बहिणाबाई काय सांगतात तर बहिणाबाई संतांची महती आणि या वारकरी संप्रदाय कुणी कसा आणि त्याचा प्रचार कोणी केला हे सगळं बहिणाबाईंनी या अभंगातून सांगितलेलं आहे. पहिल्या चरणात बहिणाबाई काय म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, म्हणजे संतांची कृपा झाली त्यामुळे कृपा होती म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली. आता ती इमारत कशी उभी राहिली ह्याचा उल्लेख बहिणाबाईंनी या अभंगातून केलेला आहे. दुसऱ्या चरणात काय म्हणतात बहिणाबाई, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. आपले ज्ञानेश्वर माऊली ते कधी असे म्हणले का की माझं फक्त हेच घर आहे, असं नाही. ते काय म्हणायचे, हे विश्वची माझे घर ऐसी मती द्यायची स्थिर किंबहुना चराचर आपण पै झाला. म्हणजे ज्ञानोबा काय म्हणायचे की नाही, हे सगळं विश्व काय आहे माझं घर आहे आणि मी त्यांची सेवा करणारच. आणि माऊली आपल्यावर जशी आई आपल्या लेकरावरती माया करते ना तशी माऊलींनी या आपल्या जगावरती केली. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणून बहिणाबाई म्हणतात ज्ञान देवे रचिला पाया त्याने उभारिले देवालया. आणि 3ऱ्या चरणात बहिणाबाई म्हणतात नामा तयाचा किंकर त्याने रचिले ते आवार. नामदेवराय या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं कोण आहे तर गवंडी आहेत. त्यांनी आवार रचलंय, त्या इमारतीचं आवार रचलंय. आता आपण जर घर बांधत असतो त्यावेळी त्याला आवार तर महत्वाचा असतं का नाही, मग आवारच नसेल तर आपण काय 4 खांबांच्या आत राहणार आहे का तर नाही. मग तसंच त्या बहिणाबाई काय म्हणतात की नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं काय रचलंय, आवार रचलंय. 4थ्या चरणात बहिणाबाई म्हणतात जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. जनार्दन एकनाथ म्हणजे जनार्दन हे कोण होते, एकनाथ महाराजांचे गुरु होते. अगदी म्हणून आणि आपल्या एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनावरून काय दिला तर भागवत ग्रंथ दिला. म्हणून बहिणाबाई म्हणतात जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. 5व्या चरणात बहिणाबाई म्हणतात तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आता तुम्ही म्हणतात तुकाराम महाराज कसे काय कळस, तर तुका आज पाहायला गेलो तर भजनामध्ये कीर्तनामध्ये प्रत्येक ह्याच्यात आपल्या तुकोबराचं 100 पैकी 99
टक्के तुकाराम महाराजांचे अभंग गायले जातात. म्हणून बहिणाबाई म्हणतात तुका झालाच हे कळास भजन करा सावकाश. आता 6व्या चरणात बहिणाबाई काय म्हणतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा. बहिणाबाई म्हणतात तुकाराम महाराज हे माझे गुरु आहेत. मग ते जर या मार्गसभेच्या इमारतीचे जर कळस असतील तर मी काय आहे, त्याची ध्वजा आहे, त्याची भगवी ध्वजा आहे. म्हणून बहिणाबाई म्हणतात बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. मग आता कीर्तन संपवायला हरकत काय, महाराज आले आलेच कीर्तन संपवाय निघाल्या. आता काय राहिलंय तेव्हा, आता अभंग झाला, त्याचा अर्थ सुद्धा झाला, मग अजून काय. पहिल्या चरणात बहिणाबाई म्हणतात संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा झाली म्हणून काय झाली, इमारत काय झाली, फळाला आली, म्हणजे इमारत प्राप्त झाली. काय काय माणसं दुसऱ्यांना खाली बघायला लावायचं म्हणून घर बांधतात आणि काय काय माणसं फक्त आपल्या घराचं आपल्या परिवाराचं पालन पोषण करायचं म्हणून ते घर बांधतात, त्यांच्या सुख सुविधेसाठी घर बांधतात. मग असं तुम्ही आपण वास्तुशांतीचं हरिकीर्तन ठेवलंय, तुम्ही म्हणताल घर म्हणजे आपण त्या घरात डायरेक्ट जाऊन राहू नाही का शकत, तर नाही महाराज. हे घर बांधायला किती वेळ लागला असेल, त्याच्या आधी हे जमीन मोकळी सुद्धा असू शकते, इथं कोण मनुष्य राहत नव्हता. मग इथं कोणाचा वास होता, तर सूक्ष्म जगतातल्या वाईट शक्तींचा होता. मग त्या वाईट शक्ती आपण जर वास्तुपूजा केली नाही तर त्यांना काय वाटतं, ही जागा कुणाची आहे, आमची आहे. पण तसं आहे का, नाही. मग आपण काय करायचं, ती पूजा करायची. पूजा केल्याने काय होतं, तर सूक्ष्म जगतातले जे वाईट शक्ती आहेत त्यांच्यावरती आपण मात करतो. मग आपण या घरात राहायला आलो, जर पूजा न करता ह्या घरात राहायला आलो ना, मग ते आपल्यावरती हावी होतात. त्यामुळे आपण वास्तुपूजा आणि वास्तुशांती करायची. आणि आता आपल्या अशोक नाना फडतरे यांनी कीर्तन ठेवलं, मग आता आणि त्यांनी पूजा सुद्धा केली. ती पूजा तुम्ही म्हणताल पूजा केली, मग कीर्तन कशाला ठेवलंय, तर महाराज पूजा केल्यानंतर आपले जे ब्राह्मण असतात ना, त्यांनी पूजा केली, मग त्यातले मंत्र एखादा जर राहिला असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग म्हणून त्यांनी काय केलं, कीर्तन ठेवलंय. भगवंत घरी भजन कीर्तन, 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 भगवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन कीर्तन म्हणजे आपल्या अशोक नाना फडतरे भाग्यवंत आहेत का नाही, त्यांच्या घरी काय पेहलगाम, आता आपल्या देशावरती पाकिस्तान काय केलं होतं, पेहलगाम हमला केला होता. पण त्यांनी त्या दहशतवादी त्यांनी काय बांधले, इमारत बांधले का, तर आपल्या भारतावरती त्यांना आक्रमण करता यावं म्हणून. पण आपण कधीच दुसऱ्यांच्या बद्दल वाईट भाव मनात ठेवून आपलं चांगलं करायला बघायचं नाही. कारण आपण दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं चांगलं करायला बघत असेल तर त्याचं वाईट व्हायचं सोडून आपलंच वाईट होतं. त्यामुळे आपण दुसऱ्यांचं वाईट चिंतायचं नाही. तुम्हाला माहिती का, माणसं आजकालची इतकी स्वार्थी झालेत. त्या दिवशी मी आणि आमच्या आर्या माऊली आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यांच्या पायाला लागलं होतं बरं का, रक्त येत होतं. पण मी म्हणलं ओ पाणी द्या ह्याला पायाला लागलंय. त्यावेळी तो काय म्हणला माहिती का, इतकी स्वार्थी म्हणजे काय सांगू तुम्हाला. म्हणले महाराज 10 वाली देऊ का 20 वाली देऊ, हे नाही बर का, हे नाही मंडळी. कसली बाटली, पाण्याची बाटली. आता महाराज एवढी माणसं स्वार्थी नसावी हो. अहो पाणी मागितलं तर पाण्याला सुद्धा माणसं नाही म्हणतात 10 वाली देऊ का 20 वाली देऊ, हे बरोबर आहे का, नाही ना. मग आपण काय केलं पाहिजे,
करायची. आणि आता पूर्वीच्या काळी धर्मशाळा असायच्या का नाही? असायच्या. पण तेव्हा गाड्यांची सोय नव्हती. मग त्यावेळी कोणी प्रवासी आला की मग तो काय धर्मशाळेमध्ये थांबायची, त्यांना जेवायची वगैरे सगळ्याची सोय होती. पण आता आहेत का धर्मशाळा? आता माणसं नुसती पैशाच्या माग पाळणारे झालेत, लोभी. पण आपण तसं राहायचं का? नाही. कधी पण मनात उदार भाव ठेवायचा आणि दुसऱ्यांबद्दल चांगलेच भाव ठेवायचे. आता आपण एकदा महाभारतात जाऊन येऊ बरं का. महाभारतात पांडव आणि कौरव, तुम्हाला माहितीये पांडवांचं कौरवांचं काय होतं? शत्रू होते ना. पण कौरव आणि पांडवांसाठी महाल बांधता, महाल लाक्षागृह बांधतो, लाक्षागृह. तुम्ही म्हणतात ह्यांचं एवढं शत्रू होतं, मग ह्यांनी लाक्षागृह कसं बांधलं? तर महाराज ते सगळं ज्वालामय पदार्थांनी बनलेलं लाक्षागृह, म्हणजे त्याला ना एका मिनिटाच्या आत ते सगळं जळून खाक होणार. मग आता आपण सगळे म्हणतोय काय कौरवानी घर बांधलं, पण काय जळकवय? असं नसतं. आपण दुसऱ्यांना वाईट ह्याच्यात त्यांनी काय केलं? कौरवांनी त्यांना पाठवून दिलं. त्यांच्यासोबत पांडव आणि कुंती माता यांच्यासोबत पाठवून दिलं. कुंती माता आणि पांडव हे सगळे आले. त्यांच्यासोबत कोण आलं? तर विदुर आला. विदुराने त्यांना सगळं सांगितलं लाक्षागृह बद्दल, की तिथं काय ज्वालाग्रही पदार्थांपासून ते बांधलेलं आहे, त्यामुळे ते लगेच जळून खाक होणार आहे. तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. मी त्या महालाच्या खाली एक भुयारी रस्ता केलेला आहे, तेव्हा तुम्ही त्यातनं रस्त्याच्या मार्गाने तुम्ही बाहेर येऊ शकता. मग त्यावेळी ते सगळे गेले आणि त्यांना कशाचा वास आला? त्यांना वास आला ज्वालाग्रही पदार्थांचा. मग ते म्हणले हे आता बरोबर आहे, विद्वाने सांगितलं होतं आपल्याला की इथं ज्वालाग्रही पदार्थांचा हा लाक्षागृह आहे. मग भीम म्हणतो आपण इथनं परत जाऊ. त्यावेळी युधिष्ठिर म्हणतो नाही, आपण इथंच राहायचं. आणि जर कौरवांना कळलं की आपण इथनं गेलोय तर तो आपल्याला साक्षात येऊन मारल, त्यापेक्षा आपण काय करू, तिथं राहू आणि मग नंतर ते भुयारी मार्गातनं निसटून येऊ. मग ते आत्मे जातात. मग काही दिवसानंतर ब्राह्मण जेवणाच्या वेळी तिथं कोण येतं? एक गरीब माता आणि तिचे 5 पुत्र येतात. मग ते त्यांना कामाला ठेवतात. तिथं जेवण झाल्यानंतर मग तिथं ते सगळे काय करतात, तिथं पांडव आणि कुंती माता तिथनं रस्त्यातनं त्या भुयारी रस्त्यातनं बाहेर येतात आणि मग तिथं आग लागते. मग त्यावेळी कोण मरतं तिथं? ते एक ती गरीब आई आणि त्याचे 5 पुत्र. त्यावेळी कौरवांना काय वाटतं की 5 पांडव आणि कुंती माता ह्यातून जळून खाक झाल्या. मग आता इतकं वाईट असावं का दुसऱ्यांचा जीवच घेतला? आपल्याला खूप पाप लागतं बरं का दुसऱ्याचा जीव घ्यायचा नाही. आपल्याला पाप लागतं, पाप दुसऱ्याचा जीव घ्यायचा नाही. तो जीव किती तडफडत असेल जळताना, त्या जाणाऱ्या त्या जीवाला एवढा त्रास होतो ना, तेवढं आपल्याला काय लागतं? पाप लागतं. आणि त्याची परतफेड आपल्याला एक ना एक दिवस करावीच लागणार आहे. आणि ती परतफेड कोण करून घेतो? तो भगवंत करून घेतो. त्यामुळे आपण कधीच दुसऱ्यांबद्दल वाईट करायचं नाही. म्हणून आपल्या ह्यांच्यावरती संतांची कृपा आहे, त्यामुळे त्यांना काय झाली? इमारतीची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या लेकरांसाठी हे घर उभं केलं. त्यांच्या वडिलांनी नाही करू शकले, पण त्यांनी काय केलं? आपल्या मुलांसाठी हे घर एवढी मोठी भव्य दिव्य वास्तू बांधली. मग तेच अभंगाचा प्रथम संत कृपा झाली इमारत फळाली, 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 संत कृपा झाली
तुझ्या पाया ज्ञान तुझ्या पाया ज्ञान तुझ्या पाया. दुसऱ्या चरणात बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया त्याने उभारिले देवालय. ज्ञानदेवांनी काय केलंय तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा काय रचलाय तर पाया रचलाय. जर आपण घराचा पायच रचला नाही आणि पुढचा खांब भिंत ते बांधता येणार आहे का? नाही येणार. मग म्हणून बहिणाबाई काय म्हणतात, ज्ञानदेवांनी काय केलंय त्या वारकरी संप्रदायाचा इमारतीचा पाया रचलाय. मग आता तुम्हाला माहितीये का आपल्या ज्ञानोबारायांनी काय किती किती चमत्कार केलेत. तर एकदा काय होतं, आपले माऊली आणि त्यांचे भावंड ते सगळे जण ते चौघ जण असेच गावातून चाललेले असतात. त्यावेळी तिथे एक मृत म्हणजे एक प्रेत असतं आणि त्याच्या पत्नीला तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी एखादा जर पती हा वारला म्हणजे देवाघरी गेला मृत्यू पावला तर मृत्यू पावल्यानंतर पत्नींनी काय सती जायची प्रथा होती ना काय आजी होती ना प्रथा. मग तशीच प्रथा होती. त्या सती जाणाऱ्या पत्नीला काय केलं, नवीन साडी तिच्या कपड्याला भलं मोठं कुंकू लावलं आणि त्यावेळी मग तिथून माऊली जाताना तिला दिसले. त्यावेळी ती म्हणली आता काय आता सतीत जायचंय आपण माऊलींच्या एकदा पाया पडून येऊ. ती माऊलींच्या पाया पडायला जाती पाया पडती त्यावेळी माऊली तिला काय आशीर्वाद देतात, सदा सौभाग्यवती भव. ती उठते आणि गाजले का हळूच हसती म्हणते, माऊली तुम्ही काय माझी चेष्टा करता काय, माझा पती आताच मृत्यू पावलाय. त्यावेळी माऊली म्हणतात हे कसं शक्य आहे, मी बोललेलं कसं काय चुकीचं ठरू शकतं. त्यावेळी माऊली काय करतात, त्या प्रेतापाशी जातात आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यावेळी तो मृत पडलेला तो व्यक्ती उठून जागेवरती बसतो. तो म्हणतात हे कसं काय, तर माऊलींवरती आपल्या विठुरायाची काय होती कृपा होती. मग तसंच ते उठले त्यावेळी त्यांनी सच्चिदानंद बाबा, त्यांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा, त्यांनी काय केलंय आपल्या माऊलींची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलाय. म्हणून आपल्या ज्ञानदेवांनी काय केलं ते ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून आपल्या या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचलाय. आता आपले माऊली जशी आपली आई आपल्यावरती प्रेम करते ना तसेच आपले माऊली अख्ख्या जगावरती प्रेम करतात, आपल्या जगाची काळजी घेतात. म्हणून आणि आता इथं जरा पोरांची जरा जास्तच संख्या आहे बरं का. म्हणून मला एक सांगायचंय, आपले आई वडील आपल्यासाठी रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी ते कष्ट करत असतात आपल्याला मोठं करण्यासाठी. का तर आपली मुलं आपल्या पायावरती उभी राहिली पाहिजेत. अरे तुम्हाला वाटतं ना आपले आई वडील काय करतात तुम्हाला माहिती का, आपल्या आईने 9 महिने 9 दिवस हा हाडामासाचा गोळा त्यांनी पोटामध्ये वाढवला आणि आपण फक्त एक प्रयत्न करायचा 2 किलोचा फक्त गोळा घ्यायचा आणि पोटाला बांधायचा दिवसभर 2 मिनिटं. तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा तो झेपणार नाही. आपल्या आईने आपल्याला कसं काय वागवलं असेल. मग आपण त्या आई वडिलांची जाणीव ठेवायला नको का. आपला बाप तो किती कष्ट करत असला ना तरी आपल्या मुलांना आपण काय काम करतोय की आपल्या मुलांना कळलं नाही पाहिजे, आपल्या मुलाच्या नजरेत आपली इज्जत राहिली पाहिजे असं त्यांचा समज असतो. पण आपण जर आई वडिलांना पैसे मागितले ते लगेच काढून देतात. का तर मी जर सांगितलं ना की मी हे काम करतो तर मग ते त्यांना काय जाणीव, त्यांना असं वाटतं आपल्या मुलाच्या नजरेत आपली काय प्रतिमा राहणार नाही म्हणून ते काय सांगत नाही. पण एकदा आपल्या मुलाला सांगून बघा की मी हे काम करतो तेव्हा तो आपल्या कष्टाची जाणीव ठेवणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं, आपण त्या मुलांना सांगायचं की बाळा त्यांनी पैसे मागितले ना म्हणायचं बाळा थांब रे माझ्याकडे पैसे नाही, माझा पगार झाला ना मग मी तुला देतो. मग त्याला कळेल की बाबा आपल्या बाबाकडे काय पैसे नाहीत. मग आपण काय करायला पाहिजे, आपण आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी कष्ट करून आपल्या इथपर्यंत आणलंय, आपण त्यांची मान खाली जाणार नाही असं आपण वागायचं का. त्यांची मान खाली गेली पाहिजे नाही गेली पाहिजे, नाही तर म्हणतात गेली पाहिजे, नाही गेली पाहिजे. आपले आई वडील हे आपले भगवंताला सगळीकडे जाता येतं का नाही जाता येत. म्हणून त्यांनी कुणाला पाठवलंय, आपल्या आई वडिलांना पाठवलंय. त्यामुळं
तिचं आपण त्या भगवंताची सेवा केली असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांची काय करायची, सेवा करायची, ती पण कशी, निस्वार्थ भावनेने. आणि आपले आई वडील कसे आहेत, आपली आई हा मायेचा सागर आहे. आणि आपला बाप इतकं कष्ट करतो, आपला वडील हा आपल्या समोर आपल्या पदाचं प्रेम दाखवत नसला तर त्याच्या मनात किती प्रेम आहे ना. हे ना एकदा काय झालं होतं, एका मुलीचं लग्न झाल्यावरती एक वडील काय करतो माहिती का, तो सगळ्या माणसाच्या थांबत नाही, तो पाठीमागं निघून जातो. का तर माझ्या अश्रू माझ्या लेकीला दिसले नाही पाहिजे. मग त्यावेळी का नाही दिसले पाहिजे, तर माझ्या लेकीला कसं, माझी लेक पण रडल, पण तो बाप कोपऱ्यात जाऊन रडत असतो. आणि तुम्हाला माहिती का, लग्न झाल्यानंतर फक्त जायचं, तो बाप जिथं असं ना त्या लेकीचा, तिथं जायचं आणि बघायचं तो बाप किती ढासा रडत असतो. का तर माझी ताईने दुसऱ्याच्या घरी जाणार आणि तिला तिथं नांदायचंय. आपण जर रडलो तर ती ढासळून जाईल, त्यामुळे आपण तिच्या पुढे रडायचं नाही. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवायची, कधीच त्यांना दुखवायचं नाही. त्यांना फक्त आणि फक्त आपण जोपर्यंत ते जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची जाणीव ठेवा, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा, पण त्यांना कधी दुखू नका. कारण त्यांनी इतके कष्ट सोसले, त्यांनी फक्त आणि फक्त आपल्यासाठी त्यांनी आपली स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कष्ट केले आणि स्वतःची सगळी स्वप्न विसरली. आणि आपली माऊली सुद्धा असंच आपल्या जगावरती प्रेम करतात. त्यांनी आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला. म्हणून बहिणाबाई म्हणतात की ज्ञान देवे रचला पाया, त्याने उभा दिले देवाला. हा त्याचा अभंगाचा द्वितीय चरण. ज्ञान देवे रचला तिसऱ्या चरणात बहिणाबाई म्हणतात, नामा तयाचा किंकर त्याने रचिले ते आभार. म्हणजे नामदेवराय हे कोण आहेत, किंकर म्हणजे गवंडी आहेत. त्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं काय रचलंय, तर त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं आभार रचलंय, म्हणजे भिंती रचले. त्यामुळे आपण मग त्यावेळी तुम्हाला माहिती का, नामदेवराय काय साधे सुद्धा आहेत का. एकदा नामदेव एका मंदिरात त्याचे सगळे तिथं साधू मंडळी बसले होते. तिथं कीर्तन होणार होतं. त्यावेळी नामदेवराय गेले, तर त्यांना कीर्तन करू दिलं नाही. त्यांना म्हणजे तू कीर्तन करायचं नाही. मग त्यावेळी नामदेवरायांना म्हणले तुम्ही मागं जाऊन कीर्तन करा, इथं कीर्तन करायचं नाही. त्यावेळी नामदेवराय त्या विठुरायाच्या मंदिराच्या पाठीमागं जातात, तिथं कीर्तन करतात. ते इतकं त्या कीर्तनात भार होऊन जातात. विठुरायाला काय वाटतं, आपला भक्त जिथं कीर्तन करतोय, मला तिथं असायला पाहिजे. त्यावेळी विठुरायाचं मंदिर सगळं काय होतं, नामदेवरायाकडं फिरतं. मग आता तुम्ही सांगा, नामदेवरायाची भक्ती काय कमी होती का. जरी त्यांना जगा माझी महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या. काय छान प्रमाण दिलं.
म्हणजे आता काय म्हणतात, नामदेव हाती दूध प्याला, म्हणजे विठुरायाने काय केलंय, आपल्या नामदेवांच्या हातून दूध पिलंय. मग आपली भक्ती कशी असायला पाहिजे, आताची भक्ती फक्त आणि फक्त त्या मोहासाठी, फक्त भगवंताला म्हणतात मला हे दे मला ते दे, अशी असती का भक्ती? भक्ती अशी नसती महाराज. भक्ती कशी आपल्या मनापासून झाली पाहिजे, आपल्या मनापासून, आपल्या मनाचा भगवंताबद्दल भाव निघाला पाहिजे. मग नामदेवरायांकडे त्यांनी देऊळ फिरवलं, आपल्याकडे फिरवणार आहेत का? म्हणतात काय ह्याच्याकडे कशाला फिरू मी, ह्याने कुठं मनापासून कीर्तन करतोय, हा फक्त त्याच्या काय लोभासाठी आणि त्याच्या मोहासाठी तो कीर्तन करतोय. तर नाही महाराज, आपण त्या भगवंताची भक्ती मनापासून केली पाहिजे. आपल्या पूर्वीच्या काळी म्हणजे आता नामदेवरायांनी इतका प्रचार केला, दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा त्यांनी विठुरायाचा प्रचार केला. व त्यांचा पंजाब मध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घरात नामदेवरायांचा फोटो होता. आपला आता दुसऱ्याच्या घरात पण लागायचा नाही, असं आहे का? त्यांचा पर पंजाब मध्ये लागायचा. आणि एकदा आपले संत नामदेव आणि आपले ज्ञानेश्वर माऊली हे दोघं वाळवंटातून चालले असताना नामदेवराय आपल्या ज्ञानोबरायांना म्हणतात, माऊली मला ना तहान लागली. त्यावेळी ते इकडे तिकडे पाहू लागतात, पाण्याचा शोध घेतात, पण त्यांना पाणी सापडतं का? नाही. त्यांना काय सापडते? कोरडी विहीर. त्या कोरडी विहीर कशी जातात दोघं माऊली काय करतात, सूक्ष्म रूप धारण करतात आणि त्या विहीरच्या तळाशी जातात आणि पाणी पिऊन परत वर येतात. ते नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा तुला पाणी आणू का? तर त्यावेळी नामदेवराय म्हणतात नको. त्यावेळी नामदेवराय आपले विठुरायाला आळवतात, म्हणतात हे बघ भगवंता, तुला जर वाटत असेल ना की मला पाणी पाजावं तर तू पाणी मला कसंही पाजशील. मग त्यावेळी काय होतं, त्यावेळी ती विहीर कोरडी विहीर तुडुंब भरून वाहू लागते. आणि पाहायला गेलं तर आज सुद्धा ती विहीर वाहती. आणि तुम्ही म्हणताल अशी कोणती विहीर आहे? तुमच्याकडे मोबाईल आहे ना, सगळ्यांकडे मोबाईल आहे, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांकडे काय मोबाईल आहे. मग त्या मोबाईल मध्ये बघा अशी कोणती विहीर आहे की जी आज सुद्धा तुडुंब वाहतच राहिली, अशी कोणती विहीर आहे ते तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करा. आणि आजच्या लहान मुलांना तर लय येड आहे हो मोबाईलचं, नुसता मोबाईल काय आहे त्या मोबाईल मध्ये. आणि आपण प्रत्येक पालकाला सांगणे, रात्रीच्या 9 नंतर आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. कधी द्यायचा? सकाळी 6च्या नंतर. आणि प्रत्येक मुलाचा दिवसात एकदा तरी मोबाईल तपासायचा, चेक करायचा, त्यामध्ये बघायचं मुलगा काय करतोय. आणि ते मोबाईल आता काय सांगू तुम्हाला, ते मोबाईल मुळे फार पोरं वायाला गेली. अहो आपल्या आई वडिलांवरती सुद्धा वार करायला मागं पुढे पाहत नाहीत मुलं मोबाईल मुळे. आणि आपल्या आई वडिलांना काय वाटतं, जाऊ दे मुलाला काय लागतोय मोबाईल, अभ्यासाला लागतोय. पण तुम्ही एकदा तरी तो मोबाईल चेक करायला पाहिजे की आपला मुलगा काय करतो. मग नामदेवराय म्हणतात, मग मला सांगा, नामदेवरायने फक्त आळवण की पाणी तुडुंब व्हायला लागलं. मग आपण त्या भगवंताला जर म्हणलं ना, देवा मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे, भगवंत देणार आहे का? नाही देणार. तर नामदेवरायांसारखी भक्ती होती का कोणाची? नामदेवरायांची भक्ती इतकी एकरूपपणाने करायची, ते इतकी एकरूप की भगवंत साक्षात भगवंताने ती विहीर भरून वाहायला लावली. मग आपली भक्ती पण त्या नामदेवरायांसारखी असायला पाहिजे. हेच अभंगाचं तृतीय
चौथ्या चरणात बहिणाबाई म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. जनार्दन कोण? एकनाथ महाराजांचे गुरु. त्या गुरूंमुळे आपल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना ब्रह्म समाधी लागली. ती कशी? एकदा मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेली मुलं जर आली, मूळ नक्षत्रावरती जन्माला आली तर त्यांच्या आई वडिलांच्या जीवाला धोका असतो. मग एकनाथ महाराज पण मूळ नक्षत्रावरती जन्माला आले आणि त्यांचे आई वडील त्या क्षणी मृत्यू पावले. मग त्यावेळी त्यांनी कुणाला गुरु केलं तर आपल्या जनार्दन स्वामींना केलं. मग जनार्दन स्वामींच्या आश्रमात ते काम करायचे. मग एकदा त्यांना काय होतं, 1 रुपयाचा गोठाळा सापडत नसतो. मग त्यावेळी ते रात्रभर ते तपसत बसतात की 1 रुपया गेला कुठं, आणि ते रात्री 4 वाजेपर्यंत बसतात आणि नंतर त्यांना तो 1 रुपयाचा हिशोब सापडतो. त्यावेळी ते टाळी वाजवतात, म्हणतात सापडला. आता मग जनार्दन स्वामी उठतात, म्हणतात अरे एकनाथ काय सापडलं. त्यावेळी आपले एकनाथ महाराज म्हणतात, गुरुदेव मला 1 रुपयाचा हिशोब सापडत नव्हता, तो 1 रुपयाचा हिशोब मला सापडला. मग त्यावेळी म्हणतात, अरे नाथा तू फक्त आज रात्र जरी त्या भगवानाची भक्ती केली असतीस ना तर तो भगवंत तुला प्राप्त झाला असता. त्यावेळी मग आता दुसऱ्या दिवशी आपले जनार्दन स्वामी ते एका गाय ते गेले आणि चालले असताना एकनाथ महाराज मला पण यायचे. त्यावेळी जनार्दन स्वामी म्हणतात, नाही मी एकटा जाणार, तू येऊ नकोस माझ्या बाग. मग ते जातात, ते कुणाला भेटायला जातात, खूप मोठे अशा जटा असणारा आणि त्याच्याकडे गाई श्वान असणारा तो तिथं जातो, त्यांचं दर्शन घेतो आणि आपल्या झोळीतली भाकर काढतात आणि ती चुरतात आणि त्या श्वानाचं दूध काढतात आणि ती काला करून खाऊ लागतात. त्यावेळी तिथे एकनाथ महाराज जातात, म्हणजे गुरुदेव काय खाताय तुम्ही हे शिळी भाकर आणि श्वानाचं दूध. त्यावेळी आपले जनार्दन स्वामी काहीच म्हणत नाही. ते काय करतात, तो काल्यातला एक घास काढतात आणि आपल्या एकनाथ महाराजांना चारतात. त्यावेळी ते म्हणले का की हे श्वानाचं दूध आणि शिळी भाकर कोण खाणार, मी नाही खाणार, असं नाही म्हणले. ते काय म्हणले, जर माझ्या जीवाला धोका असतं ना तर गुरुदेवांनी मला चारलं नसतं, पण हे गुरुदेव चारतात ना मग मी खाणार. त्यांनी तो घास खाल्ला, त्या क्षणी त्यांना काय लागती, ब्रह्मसमाधी लागती. आणि मग ब्रह्मसमाधी लागल्यानंतर त्यांनी काय लिहिला तर भागवत ग्रंथ लिहिला. मग आता भागवत ग्रंथ लिहिला म्हणून आपल्या बहिणाबाई काय म्हणतात, त्याच्या अभंगाचं 4थं जनार्दन एकनाथ आपल्या बहिणाबाई 5 चरणात म्हणतात, तुका झालास हे कळस भजन करा सावकाश. तुकाराम महाराज कोण झाले, या मंदिराचे आपल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं कोण झाले, कळस. आता कळस कसं काय तर आता 100 अभंगांपैकी भजनामध्ये कीर्तनामध्ये कुणाचे अभंग निवडले जातात तर आपल्या तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांनी काय केलंय, या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा
कळस होण्याचं काम केलं. कळस कसं तर महाराज आपल्या माऊलींना या जगाची आई म्हटलं जातं, म्हणजे माऊली म्हटलं जातं. आणि आपल्या तुकाराम महाराजांना या जगाचा बाप म्हटलं जातं. आपल्या सगळ्यांना चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं आणि आपलं चांगलं ज्ञान त्यांच्याकडून समजावं म्हणून त्यांनी काय केलं तर अभंग गाथा लिहिली. मग तुकाराम महाराजांच्या मनात कसल्याच त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, पण त्यांनी त्याचा मोह केला का तर नाही केला. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या त्यांच्याकडं ते सावकारकी होते, त्यांच्याकडं खूप कर्जाच्या वया होत्या. मग त्यांनी काय केलं, सगळ्या सामान्य लोकांचं काय कर्ज माफ व्हावं म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या कर्जाच्या वया त्यांनी घेतल्या आणि त्या इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिल्या. का तर आपल्या या आपल्या सामान्य लोकांचं काय व्हावं, कर्ज माफ व्हावं. आणि मग म्हणून त्यांना या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं काय मानलं जातं, कळस मानलं जातं. हे झालं अभंगाचं 5 वचन. आता आपण सगळ्या संतांचं काय केलं, नामस्मरण केलं. आता आपण कुणाचं नामस्मरण करायचंय, त्या भगवंताचं म्हणजे पांडुरंगाचं आपण भजन करायचंय. आपण सगळ्यांनी आता वारकरी संप्रदायाप्रमाणे पांडुरंगाचं भजन करूया. सगळ्यांनी हात वर करा. विठोबा रखुमाई, टाळ्या, हात वर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विठ्ठल 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 आता 5 शरणांचा मला समजला असा मी भावार्थ मी समजून सांगितला. ते 5 चरण मी सोडवली. आता 6व्या चरणांकडे आपण वळूयात. 6व्या चरणात बहिणाबाई म्हणतात, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा.
म्हणजे बहिणाबाई काय म्हणतात की माझे गुरु म्हणजे तुकाराम महाराज जर या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे जर कळस असतील तर मी कोण आहे, त्या कळसाची त्या इमारतीची कोण आहे, मी ध्वजा आहे, तिरंगा ध्वजा आहे, मी भगवा ध्वजा आहे. भगवत आपल्या शिवाजी महाराज आपल्या काय काय मावळे कसे म्हणतात, आमचं रक्त कसं आहे, भगवं आहे, आम्ही कुणाचे भक्त आहेत, शिवरायांचे भक्त आहेत. तर आपल्या शिवरायांनी आणि शंभूराजांनी कित्येक त्यांच्या ते जर नसते तर आज आपलं स्वराज्य नसतं. आणि आपण जगायचं कसं हे कुणाकडून शिकायचं, तर शिवाजी महाराजांकडून शिकायचं. आणि मरायचं कसं हे संभाजी महाराजांकडून शिकायचं. का तर आपल्या संभाजी महाराजांनी इतके त्यांनी सहन केलंय तरी सुद्धा त्यांनी आपल्या धर्म ते औरंगजेब म्हणत होता, शिवा शंभू तुम अपना धर्म छोड़ो, हमारे धर्म में आ जाओ, तुम्हें हम सुखरूप तुम्हें हम छोड़ देंगे. त्यावेळी आपले शंभूराजे काय म्हणाले नाही, मरण आलं तरी 72 तरी सुद्धा मी माझा धर्म सोडणार नाही. मरेपर्यंत मी कोणत्या धर्मात आहे, तर माझ्या हिंदू धर्मात आहे. हिंदू धर्म मी सुद्धा कोण आहे, हिंदू धर्माची आहे. आता आपल्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा. आपल्या शिवाजी महाराज शंभूराजांनी आपल्यासाठी त्यांनी किती सहन केले, आपल्यासाठी त्यांनी सगळं स्वराज्य जिंकून घेतले. आता तुम्हाला माहिती का आपल्या बहिणाबाई तुकाराम महाराजांचे शिष्य कशा काय झाल्या. एकदा एक कीर्तनकार ते कीर्तन करत होते, त्यावेळी बहिणाबाई त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसलेले असतात. त्यावेळी ते कोणत्या अभंगाचं निरूपण करत असतात, तर तुकाराम महाराजांचे निरूपण करत असताना बहिणाबाई म्हणल्या त्यांचा अभंग आहे, त्यांचे शब्दच इतके छान आहेत, त्यांची भाषा इतकी साधी सोपी आहे, तर ते स्वतः किती सुंदर असतील, किती छान असतील. त्यावेळी त्या स्वतःच्या घरून तुकाराम महाराजांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात, महाराज मला तुमचे शिष्य व्हायचे. त्यावेळी त्यांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी त्यांना आपलं शिष्य करून घेतलं. त्याचा अभंगाचा बहिणी मारे भरती भरा, 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 बहिणी मारे भरती भरा. आज मला ज्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली असे आमचे अशोक नाना फडतरे म्हणजे आमचे दाजी आणि आमच्या भगिनी राजश्री अशोक फडतरे यांचं मी मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सगळेजण इथं बसले, तुम्ही माझं कीर्तन ऐकलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचं मी आभार मानते. आणि आमचे मृदुंगमणी रुद्राक्ष महाराज कटके यांचं मी आभार मानते. आणि आमचे गायनाचार्य श्रीनाथ महाराज जगताप आणि कोमलताई फडतरे आणि आकाशदादा फडतरे
यांचं मी अविनाश महाराज पडतरे आणि आमचे दुसरे मृदुंग म्हणे विशाल महाराज इबाड यांचं मी आभार मानते आणि आमची सगळी श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि आमचे गुरुवर्य हा बाबा स्वप्नील महाराज काने यांचाही मी आभार मानते आणि आम्हाला गायनाला साथ देणाऱ्या सुनंदा नानी यांचा सुद्धा मी आभार मानते आणि आमचे विनेकरी संग्राम महाराज बिसे ते सुद्धा कीर्तनकार आहेत बरं का, त्यांचा सुद्धा मी आभार मानते. त्यांनी जर बिना खाली ठेवला असता तर मला फेटा काढायला लागला असता आणि तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते आणि आमचे शूटिंग वाले दादा अमोल दादा बनकर यांचे सुद्धा मी आभार मानते आणि ही माईक सिस्टीम त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आमची श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था ही आंबोडीमध्ये तुमच्या जर कोणाला तुमच्या इथं जर कोणत्या मुलांना गायत असेल, तुमच्या मुलांना जर तुम्हाला वाटत असेल की त्यांचे संस्कार घडून यावे, ते कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, आज हे आम्ही शाश्वती देत नाही, पण त्यांना वळण लागल आणि त्यांना ते संस्कार होतील ह्याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना काय करा, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना घाला. ज्ञानेश्वर माऊली